नमस्कार, मी रामेश्वर व्यंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा. दिग्रस पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर 745/24 या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणून मी आज स्टेटमेंट देत आहे. जनसंघर्ष निधी लिमिटेड या बँकेच्या किंवा निधी कंपनीच्या आज 4 संचालकांना अटक करण्यात आलेली आहे. हे सदरचे जे 4 संचालक आहेत ते गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत फरार होते. त्यांना आम्ही स्वतः तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथील पथक API महाले आणि त्यांची टीम असं तपासकामी पुणे आणि लोणावळा परिसरात जाऊन लोणावळा येथून ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना आज रोजी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. आज त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी विद्यमान न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा PCR घेतल्यानंतर त्यांनी या रकमेचा जो अपहार केलेला आहे या सदर रकमेबाबत त्यांच्याकडं सविस्तर आणि सखोल तपास करण्यात येईल. त्याचप्रमाणे या पैशाच्या माध्यमातून त्यांनी इतरत्र कुठे काही मालमत्ता स्थावर असेल किंवा जंगम मालमत्ता असेल ती घेतलेली आहे का याबाबतचा तपास देखील सदर आरोपीकडे करण्यात येईल. त्याचप्रमाणे ठेवीदारांच्या पैशांच्या रिकव्हरीसाठी या ज्या संचालक मंडळांच्या नावे असणाऱ्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ता सीज करून त्या जप्त करण्याबाबतचा जो प्रस्ताव आहे